हमने साफ भी करवा के दिया, ऐसा भी नहीं, हमने साफ भी करवा के दिया इधर। ऊपर रिक्वेस्ट केली ना एक वेळ दे मला। और ये हम लोगों को सर मालूम नहीं, ऐसा लग रहा है ना, मैंने इनको बोला, इनको हमने ये बोला कि खाली आप सर हमारी बात सुन लो खाली, ठीक है। ये देखो टॉयलेट का लाइन हमने इसको डायरेक्ट चेंबर में छोड़ा है, ये चेंबर ये ओवरफ्लो हुआ, इसके लिए पानी इधर से बाहर आया। हमने बोला मैं साफ करवा के देता हूँ, प्लम्बर नहीं था, मैं प्लम्बर करा के देता हूँ आपको, यही बात है भाई। ठीक आहे चला एवढं पण सांगितलं होतं फोन करतो मी काय करतो काय केला तरी त्या मला मध्ये घेऊ नको, तुझ्या बोलण्यावर मी इथं आलो, तुझ्या बोलण्यावर घेऊन घेऊ। हां नमस्कार, मी विष्णू बोरे। तर आपण आता कोपरखेरणा MIDCमध्ये, तर माझ्या पाठीमागे बघू शकता ही एक एग्लस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जे बिस्लरीची कंपनी आहे। तर हा माझ्या पाठीमागे पाईप बघू शकता, या पाईपामधूनच बाथरूमचं पाणी इथं सोडलं जातं रात्रीच्या टाईमला, जिथं नागरिकांची ये जा कमी झाल्यानंतर हे पाणी इथं सर्रासपणे सोडलं जातं, पूर्ण बाथरूमचं पाणी आहे। तर याचीच मी न्यूज कव्हर करायला आलो असता इथले जे पाठक म्हणून आहेत, सुपरवायझर आहे, मॅनेजर आहे, ते मला माहिती नाही, ते इथं आले आणि त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला की बाबा हे न्यूज बनवू नको। मी त्याला सांगितलं सर ये प्रॉब्लेम सॉल्व करो, तो मला उलट दमदाटी करायला लागला की भाई मेरा इधर पहचान है उधर पहचान है। एक दोन ठिकाणी त्यांनी मला कॉल करून दिला आणि समोरच्या व्यक्तीसोबत बोलणं करून दिलं। तर माझी अशा कंपनीवाल्याला नम्र विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे, जे अशा कंपन्या रस्त्यावर घाण करतात ते नागरिकांना 24 तास त्याचा त्रास होतो, आणि तेच लोक जर एखाद्या पत्रकाराला धमकावत असतील निस्वार्थपणे काम करणाऱ्या, तर हे जे घाण आहे हे अशी रस्त्यावर सोडतात आणि परत त्याची न्यूज कव्हर करायला आल्यानंतर हे पाठकजीसारखे लोक त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात, घाबरवण्याचा प्रयत्न करतात। तर माझी विनंती आहे परत MIDC प्रशासन असेल, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय असेल, की असे जे सामान्य हे नॉर्मल गोष्ट आहे, कधी लगेच बंद होऊ शकते। महानगरपालिकेला कॉल केला आणि ते साफसफाई करून निघून जाते MIDC असेल किंवा, पण तेही लोक इथं करत नाहीत। कोणाच्या तरी ओळखीनं नागरिकांना त्रास द्यायचा आणि दमदाटी करायची आणि अरेरावी करायची, तर अशा लोकांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। ते पाठकजी म्हणून आहेत, त्याची आम्ही तक्रार आता पोलीस स्टेशनमध्ये देणार आहे। पाठकजी जे ते सुपरवायझर आहे, मॅनेजर आहे, ते मला माहिती नाही, पण याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे। धन्यवाद।